नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म केव्हा झालेला होता? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 31 ऑक्टोबर 1875. 31 ऑक्टोबर 1875 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झालेला होता. एक्स्ट्रा पॉइंट, सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन 15 डिसेंबर 1950 रोजी झालेलं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म कोठे झालेला होता? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, गुजरात. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नादियाड येथे झालेला होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा. सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जायचे? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, लोह पुरुष. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष या नावाने ओळखले जायचे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रीय एकता दिवस. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, गुजरात. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. एक्स्ट्रा पॉइंट, हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे, ज्याची उंची 182 मीटर आहे. त्याचप्रमाणे 597 फूट इतकी आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतरत्न केव्हा देण्यात आले? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 1991. 1991 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केव्हा निवडले गेले होते? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 1931. 1931 रोजी सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे कितवे उपपंतप्रधान होते? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पहिले. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे कितवे गृहमंत्री होते? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पहिले. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते. सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री तसेच पहिले उपपंतप्रधान होते. हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. सर्वात प्रथम राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा करण्यात आला? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 31 ऑक्टोबर 2014. 31 ऑक्टोबर 2014 रोजी सर्वात प्रथम राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये सरदार पटेल हे अध्यक्ष होते? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, कराची अधिवेशन. काँग्रेसच्या कराची अधिवेशनामध्ये सरदार पटेल हे अध्यक्ष होते. 1931च्या कराची अधिवेशनामध्ये सरदार पटेल हे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 12. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आदेश दिला होता? 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, ओमनाथ मंदिर, सौराष्ट्र. सरदार वल्लभभाई पटेल यांनी
ओमनाथ मंदिर सौराष्ट्र या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आदेश दिला होता? पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे स्थित आहे? 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हैदराबाद. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी हैदराबाद येथे स्थित आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कितवे अध्यक्ष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांची नियुक्ती झाली होती? 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 49. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 49वे अध्यक्ष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांची नियुक्ती झाली होती. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 15. कोणत्या भारतीय शिल्पकाराने स्टॅच्यू ऑफ युनिटी ची रचना केलेली आहे? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, राम बी सुतार. राम बी सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीची रचना केलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे स्थित आहे? 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, अहमदाबाद. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद येथे स्थित आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. सरदार वल्लभभाई पटेल कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश. सरदार वल्लभभाई पटेल कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भारत छोडो आंदोलनादरम्यान सहभाग घेतल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना केव्हा कैदेत ठेवण्यात आले? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 1942. 1942 रोजी भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना कैदेत ठेवण्यात आले. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 19. सरदार वल्लभभाई पटेल हे पेशाने काय होते? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, वकील. सरदार वल्लभभाई पटेल हे पेशाने वकील होते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 20. सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या सत्याग्रहानंतर सरदार असे म्हटले जाऊ लागले? 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, बारडोली सत्याग्रह. बारडोली सत्याग्रहानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार असे म्हटले जाऊ लागले. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 21. सरदार वल्लभभाई पटेल बॅरिस्टर शिक्षण घेण्यासाठी कोणत्या देशात गेले होते? 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, इंग्लंड. सरदार वल्लभभाई पटेल बॅरिस्टर शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड मधील लंडन येथे गेले होते. पुढील प्रश्न असणार आहे शेवटचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले पहिले सत्याग्रह कोणते? त्याचे ऑप्शन्स आहेत खेडा सत्याग्रह, अहमदाबाद गिरणी संप, सविनय कायदेभंग आणि चौरी चौरा घटना. ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.